आपल्याला स्टार्स व्हायचं असतं, जेव्हा आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचं असतं, तर त्यासाठी काय लागतं? कुणी सांगेल मला काय लागतं? जिद्द, चिकाटी, कन्सिस्टन्सी, आत्मबळ, राईट? आणि ते सगळं आतून यायला लागतं आपल्याला. सो हे तुमच्यासाठी सारा संसार मेरा गीत है. सारा संसार मेरा गीत है, आत्मबल मेरा मीत है. अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, तो ऊंचा कर दो इस आसमान को, क्योंकि आसमां से भी ऊंची हम सब की उड़ान है. आणि तुम्हा सगळ्यांना पहिले तर भरभरून शुभेच्छा, अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. माझी थोडी छोटीशी ओळख, मी डॉक्टर प्रचिती पुंडे. बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. लहानपणापासून मी भजन कीर्तन गातच जन्माला आले आणि मी विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये वाढले, मोठी झाले, जिथे 150पेक्षा जास्त डॉक्टर्स माझ्या अवतीभोवती होते. 8 वर्षाच्या असताना मी आश्रमात गेले आणि मी शिवांबू साधना, पंचतत्व तपस्या सुरू केली आणि त्यानंतर मी डॉक्टर झाले. मी एक अनस्थेटिस्ट आहे, MBBS केलेलं आहे. जनार्दन शिंदे साहेब आमचे करमाळा गावचे आहेत. त्यांनी शोधून काढलं की कोण व्यक्ती आहे जे इतकं चांगलं काम करते आहे. तिथे बरंच समाजकार्य झालं आमचं. अभिजिता महिला हस्तकला केंद्र, 1200 महिलांचं एक छोटं NGO मी काढलेलं. आणि त्यानंतर आरोग्यासाठी माझा शोध चालू राहिला. सो पहिले मी 9 पुस्तकं लिहिली होती. त्यानंतर आरोग्य शोधता शोधता आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की होलिस्टिक वेलनेस नंतर आलं स्पिरिच्युअल वेलनेस, राईट? पण आता मी असं म्हणते की आपण मॉडर्नायझेशनमध्ये मोबाईल फोन्स, 2G पासून 5G, पेस्टिसाइड रिच फूड आणि रोजचं आपलं दैनंदिन धकाधकीचं जीवन ह्याच्यात इतके अडकलेलो आहेत की वी हॅव अनकॉन्शियसली एंटर्ड मॉडर्नायझेशन. अँड सो नाउ इज द राईट टाईम टू चूज अ बॅलन्स ऑफ ग्लॅमर आणि वेलनेस टुगेदर. म्हणून मी ग्लॅमो वेलनेस ह्याचा पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क केला. 5000 क्लायंट केस स्टडीज करून मी तो पेटंट मिळवलेला आहे. 2008 पासून माझं ते काम चालू होतं. आणि हे करताना ग्लॅमो वेलनेस हे ग्लोबली जगासाठी मी देते. सध्या मी इंडिया जपान, इंडिया कोरिया, त्याच्यानंतर वाजमेचा आम्हाला लक्झरी वेलनेस अवॉर्ड आणि MSMEचा अवॉर्ड माझ्या कंपनीला मिळाला, विच इज प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स. आणि या सगळ्याला सपोर्ट भरपूर आहे, तो म्हणजे गणेश करे पाटील यांचा, जे करमाळ्याचेच आमचे आहेत. जनार्दन शिंदे साहेबांची परत त्यांनी ओळख करून दिली. सो खूप छान वाटतं की आपल्या गावात, आपल्या मातीत इतके चांगले लोक आहेत जे चांगलं कामाला प्रोत्साहन देतात, अशा अवॉर्ड्सद्वारे प्रेरणा देतात. आणि त्यामुळेच म्हणजे आपण पुढे काम करू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण ते प्रोत्साहन वाटू शकतो, एक इन्स्पिरेशन देऊ शकतो. सो धन्यवाद खूप खूप इतक्या सुंदर पुरस्कारासाठी आणि कार्यक्रमासाठी. आपण सगळेजण मिळून, ही सुरुवात आहे आपली, आपण प्रेरणा देत राहू. धन्यवाद.